नमस्कार सर्वांना, कशा आहेत सर्वजण. हा माझा हळदी-कुंकवाचा व्हिडिओ आहे. तो ब्लॉग मी तेव्हा शूट केला होता, परंतु अपलोड करायचा राहिला. हळदी-कुंकूसाठी खूप वेळ गेलेला आहे. पण तरीही मी ठरवलं की तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करायचा. आम्ही हळदी-कुंकवात वाणत द्यायला अशा प्रकारची रोपं आणली होती आणि तिरुपती बालाजीची थीम करून आम्ही फुलांची सजावटीने पूर्ण डेकोरेशन केलं. सर्वांनी मिळून आम्ही 8 ते 10 जणींचा ग्रुप होता आणि खूप छान असं डेकोरेशन तयार केलं. त्यानंतर आम्हीही अशा मस्त एकदम टकाटक साऊथ इंडियन साड्यामध्ये तयार होऊन रांगोळ्या वगैरे टाकल्या. कुणी ताटाची तयारी केली तर कुणी तिरुपतीची आरतीची तयारी केली आणि आम्ही छानपैकी अशा साड्या वगैरे घालून तयार होतो येणाऱ्या बायकांना हळदी-कुंकू आणि वाण देण्यासाठी. अगोदर आम्ही एकमेकींना देऊन घेतलं, त्यानंतर फोटोशूट केले आणि जेव्हा लेडीज आल्या तेव्हा लेडीज सगळ्या एकदम येत होत्या. खूप धावपळ होत होती, परंतु आम्ही एवढ्या जणी असल्याकारणाने खूप छान असा कार्यक्रम झाला. त्यानंतर फोटोशूट आणि रील तर होणारच. आम्ही रीलही भरपूर केल्या. हळदी-कुंकू म्हणजे एक स्त्रियांसाठी खूप उत्साह आणि एक छान असा अनुभव असतो. खरंच दरवर्षी हा अनुभव आपण न चुकता घेतो आणि मनसोक्त आनंद आणि आपले जे चाललेलं रटाळ जीवन आहे त्यामध्ये आनंद भरतो. स्त्रियांचं खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. माझ्या जेवढ्याही मैत्रिणी आहेत त्यांचं खरंच खूप कौतुक आहे, कारण की सगळ्यांनी मिळून आम्ही हा डेकोरेशन केलं होतं. ही थीम पूर्णपणे आमच्या सर्वांनी म्हणजे त्याला एक रेगारूपाला आणली आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन रिच्युअल आहे हळदी-कुंकू. हे आपण साऊथ इंडियन स्टाईलमध्ये कसं करू शकतो ते आपण महाराष्ट्रांच्या लेडीज दाखवून देतो आणि हे फक्त भारतातच होते. आपण सगळ्या ज्या लेडीज आहेत भारतातल्या त्या कशा मिळून मिसळून राहतात, एकात्मतेचं प्रतीक आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंतसाठी नमस्कार.